श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला स्वामींचा मला आलेला अनुभव सांगते. स्वामी महाराज म्हणजे हे सगळे आपले मायबाप आहेत. मला अक्कलकोटला जाण्याची खूप दिवसापासून इच्छा होती, पण काही ना काही कारणामुळे माझे जाणं होत नव्हते. मी महाराजांना विनंती केली, महाराज मला यायचं आहे हो, तुम्ही मला बोलत का नाही? आता काही अडीअडचणीमुळे किंवा माझी परीक्षा म्हणा, त्यामुळे मला काही जमत नव्हते. पण योगायोगाने तो दिवस जवळ आला आणि महाराजांनी मला बोलवलं. आम्ही पहाटे 3ला घरातून निघालो. थोडीशी थंडी होती, पण तरी पण स्वामींकडे जायचं म्हणून आमचं मन प्रसन्न होतं. आम्ही अक्कलकोटला गेलो. तिथे आम्ही भक्तनिवासमध्ये मुक्काम केला. जाईपर्यंत रात्र झाली होती. आम्ही तिथे गेल्यानंतर भक्तनिवास घेतले तिथे मुक्काम करण्यासाठी. तर आम्ही गेल्याही स्वामींच्या भेटीसाठी गेलो. गर्दी खूप होती. त्या दिवशी सुट्टी होती. सुट्टी असल्यामुळे बरेचसे लोक सुट्टीनिमित्त तिथे आलेले होते. आणि दुसऱ्या दिवशीही सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वामींच्या दर्शनाला गेलो. खूप प्रसन्न वाटलं. तिथलं वातावरण इतकं सुंदर होतं. सगळीकडे स्वामींच्या मूर्ती होत्या. छान फुले दुकानामध्ये सजवले होते. स्वामींचा गजर सगळीकडे चालू होता. मन खूप प्रसन्न झाले. खूप छान वाटले. मला वाटले की खरंच महाराजांनी माझी धाव आणि माझ्या मनातील इच्छा ऐकली आणि मला अक्कलकोटला येण्याची संधी दिली. हे महाराजांच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. महाराजांनी ऐकले आणि माझी मनातली इच्छा पूर्ण केली. आम्ही दर्शन घेतले. गर्दी खूप होती. असं वाटायचं पटकन दर्शन होईल का नाही, पण महाराजांचा धावा करत गेलो. गर्दी असतानाही आमचे खूप छान पद्धतीने तिथे दर्शन झाले. खूप वेळ आम्ही तिथं रमलो महाराजांच्या सानिध्यामध्ये. खूप श्रद्धाळू लोक तिथे येतात आणि महाराज त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. आपण एखादी इच्छा मनात धरली आणि मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपली ती इच्छा पूर्ण करतात. परीक्षा घेणे तर हे काम त्यांचं आहेच. आपण शाळेमध्ये सुद्धा परीक्षा दिल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपण याच्यात उत्तीर्ण झालो का नाही. त्यासाठी आयुष्यातसुद्धा आपल्याला अशा परीक्षा द्याव्या लागतात आणि त्याच्यात उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला महाराजांचे आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणे, आपल्यासोबत असणे